2 Jan दुपारी 4-4:30 time. It's the most memorable day on Roja's natural farm. I'll tell you why. This is the other side of our farm आणि ह्या किचन मधनं मला हे दिसतं साईड. सो रोहन वॉज वर्किंग इनसाइड आणि मला इकडनं काहीतरी असा धूर दिसला थोडासा तिथे. अँड देन आय थॉट की काहीतरी वेगळं वाटतं आहे. धूर म्हणजे तर फॉग नाही आहे, दुपारच्या 4-4:30ला फॉग कसं असेल. तर नंतर कळलं तर ही आग इकडे अशी लागली आणि ती अशी पसरत. सो द फायर डझंट स्प्रेड इन अ लाईन नेसेसरली, ती अशी गोल 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 जाते. त्यामुळे पेरिफेरल ह्याच्यामध्ये त्यामुळे ती अशी नुसती अशी येत नव्हती, तर ती चार पण नाही, मल्टिपल डायरेक्शनने. नाव हे सगळे जे घास आहे ना, हे ग्रास, हे सुकलेलं जे आहे त्याला आपण हे म्हणतो, ओके, इंग्लिशमध्ये हे HAY. सो हे सगळं जे ग्रास आहे आय निको, हे सगळं गवत, असंच सगळं गवत ते तिकडे फुल होतं. आणि सायरा, मी, रोहन, ऑल ऑफ अस वेर ट्राईंग टू अंडरस्टँड हाऊ डू वी गेट हाऊ डू वी डाऊज द फायर, हाऊ डू वी गेट इन कंट्रोल. कारण झाडं जरी वरती असली तरी एवढं सगळं गवत जवळजवळ नी लेंथ, म्हणजे आता वाकल्यानंतर ते नी लेंथ होतं, नाही तर अदरवाईज इट इज ह्युमन हाईट 6 फुटाचं होतं. आणि हे सगळं जळलं, म्हणजे एवढं जळलं. आमचा थँकफुली इकडे नळ आहे आणि त्याला एक पाईप आहे. अनफॉर्च्युनेटली द पाईप इज ओनली टिल हिअर, म्हणजे तो छोटा पाईप आहे आणि पाईप नवीन आणायचं म्हणून आम्ही पण डिले केलं. सो लर्निंग फॉर द डे. मोठा पाईप पाहिजे आपल्याकडे. तर या पाईपाने सांगितलं आपलं घराची बाउंड्री ही सेक्युअर करायची, कारण आमचे सगळे पाईप्स बाहेर आहेत. इथपर्यंत आग आल्यानंतर कदाचित हे थोडेसे मेल्ट होतील किंवा इट माईट इम्पॅक्ट इन सम वे, कारण ती आग अगदी जे असते ना ती एकत्र अशी फटफट लागत जाते. अँड वी वेर डाउजिंग द फायर. इथे बघायला गेलं तर ही आमची बाउंड्री आहे. अँड इथून इथे जाताना अक्षरशः पायाला असे तारा लागल्या, कारण वी हॅड नो अंडरस्टँड इकडून इकडे जायचं कसं, कारण तिकडून ओपनिंग आहे इथून पाणी काढण्यासाठी. अँड सायरा वॉज द ब्रेव्ह गर्ल. नाही, खरंच कौतुकासारखं की शी इज जस्ट 9 अँड शी हेल्प्ड अस अ लॉट विदाउट लूजिंग हर माइंड. वॉट एव्हर वी टोल्ड हर शी डिड इट. आणि येस, शी फिल्ड द बकेट्स ऑफ वॉटर. अँड तिच्या वजनापेक्षा जास्त काही गोष्टी तिने आणल्या आणि ती कंटिन्युअसली तिथे पॅचवरती पाणी मारत होती. आणि येस, आम्ही तर इथे एवढं ग्रास होतं त्याच्यावरनं उड्या मारत जात होतो. आय वॉज वेअरिंग चप्पल्स जस्ट लाईक दिस, म्हणजे बूट नाही, काही नाही, काही डोक्यातच नाही. इट्स लाईक अ डू ऑर डाय सिच्युएशन, बिकॉज द फायर वूड हॅव एनगल्फ्ड अस कम्प्लिटली. कारण आमचं सगळं शेत जे आहे, म्हणजे बाजूचा एरिया सगळा ग्रासने आहे, म्हणजे पूर्ण आपल्याला घेरलं असतं त्याने. आणि घेरलं असतं म्हणजे इट्स नॉट दॅट वी विल बर्न इन दॅट, बट आपलं सगळं नुकसान होतं, सगळ्या गोष्टी जळत जातात, पाईप्स हे होतात आणि इट वूड हॅव रीच्ड अ बोरवेल. आणि सगळं होत्याचं नव्हतं, म्हणजे इट वूड हॅव कॉस्टेड अस अ लॉट. आणि जवळजवळ बाउंड्रीला येता इथे पाणी टाकलं आणि हे जे झाडं आहेत ह्याचे थोडेसे तोडून यांनी फटाफट मारून, कारण ती अशी स्प्रेड होत गेली तशी तिकडे गेली. वी रिली कंट्रोल एनिथिंग दॅट साईड, ओके. आता तिकडे कोणी राहत नाही, सो वी लेफ्ट दॅट. पण इकडे हळूहळू बाउंड्रीला आतात यायला लागली ती. फॉर्च्युनेटली इथपर्यंत, तिकडे सायरा होती इथपर्यंत, आय वॉज हिअर अँड रोहन वॉज देअर. आणि ती पुढे लागत गेली. तर हा जवळजवळ 1 एकरचा प्लॉट कोणाचा जो आहे आणि पुढे मागे जंगल आहे. 5-6 एकरपर्यंत ती गेली असेल. बाजूचे आमचे नेबर्स आहेत तिकडे ऑलमोस्ट 1 किलोमीटर अवे. त्यांना आम्ही जाऊन सांगितलं की आमच्या इथपर्यंत तरी दिसते, तुमच्या इथपर्यंत पण येऊ शकते. अँड त्यांचे लेबर होते, त्यांच्याकडे पाणी आहे, त्यांच्याकडे ते कामाला होते. त्यांनी असेच तोडले ग्रीन ब्रँचेस अँड असं झुपका करायचा आणि फट मारायचा त्याच्यावरती, कारण ही जी आग असते ती खूप जळते फास्ट. म्हणजे आणि ते ऊन असेल, आय टोल्ड यू द टाईम 4:30, म्हणजे ऊन असेल तर एकदम झपाट्याने, म्हणजे यू कांट रिअली थिंक ऑफ इट. आणि याचं सगळं असं भुरभुरीत होतं, म्हणजे काहीच उरत नाही, अक्षरशः काळं. इफ यू कॅन सी दॅट, काहीच नाही.
सो हे सगळं आता असं झालेलं आहे. ही जी लँड आहे ती आता थँकफुली इथपर्यंत वी कुड कंट्रोल. आता वी नीड रिअली मोर लेबर टू गेट दिस क्लिअर. आम्हाला खरं वाचवायचं होतं सगळं गवत आणि वी वॉन्टेड टू यूज इट ॲज कवर. जसे राजेंद्र भट म्हणतात निसर्गमित्रमध्ये की यू शुड ॲक्च्युली म्हणजे यू शुड अवॉइड फायर्स इन द जंगल, ज्याला वणवा म्हणतात. त्याच्यामुळे काय होते की एक तर तुमची सॉईल जी असते ती खराब होते, ह्याच्या खालचे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स होते ते सगळे आता खालती गेले असतील किंवा मेले असतील, वॉट एव्हर इट इज. आणि त्या सॉईलच्या आतमध्ये जातात ते बरेचसे, पण जे नाही जाऊ शकत किंवा जे वरती असतात ते सगळे मरतात. आणि त्याच्यामुळे काय होतं एकदम बॅरन लँड होते ही जी काय. आता हेच जर गवत जर बसलं असतं, ह्याच्याती पाणी पडलं असतं तर ह्याचं बायोमास वाढला असता. सो द फर्टिलिटी ऑफ द सॉईल ॲक्च्युली इन्क्रीजेस. अनफॉर्च्युनेटली वी रिअली कुडंट कंट्रोल द फायर. म्हणजे कुठे लागलेली आम्हाला तेही नाही कळलं, पण ती तिथे गेली आणि तिथे कुठेतरी गेली. आणि आत्ता ते आमचे नेबर्स आलेले बाजूचे सांगायला की थँक्यू. रोहन वेंट ऑल द वे, कार घेऊन तो गेला 1 किलोमीटर. वी डिडंट हॅव द नंबर्स बट वी थॉट की कोणाचं जर फार्म असेल किंवा काही लागवड केली असेल तर ती वाचली पाहिजे. वी वेर अवेअर, वी वेर अवेक. आणि काही लोक नसतात आपल्या फार्मवरती, जसं की आम्ही ते राहतो, पण काही लोक नाही राहत. त्यामुळे इट शुडंट बी अ लॉस फॉर देम, मेजर लॉस. सो इट वॉज अ लर्निंग हार्ड वे. डू ऑर डाय सिच्युएशन होती. आगीच्या जवळ जरी गेलं ना तरी असं वाटत होतं की आग म्हणजे इट वॉज बर्निंग अ फेस अँड अ बॉडी. म्हणजे मी जवळजवळ 4 फूट लांब होते ते मारायला असं, पण आगीची हाईटच एवढी होती की असं चेहऱ्यावरती असं आग येत होती. म्हणजे ते TV सिरियलमध्ये दाखवतात ना अक्षरशः तशी सिच्युएशन होती. सो इट वॉज रिअली अ डू ऑर डाय सिच्युएशन. इट्स अ फर्स्ट एक्सपिरियन्स. डिझास्टर मॅनेजमेंट खूप कोर्सेस वगैरे वाचलेत केलेत, बट थँकफुली आम्ही लेबरना बघितलेलं. सॉरी, आय एम नॉट ड्रेस्ड अप, असं काही व्हिडिओ वॉज व्हेरी अनप्लॅन्ड. बट आम्ही लेबरना बघितलं की त्यांनी एकदा अशी आग लावलेली खूप आधी, म्हणजे 1 वर्षापूर्वी, आणि छोटासा पॅच लावलेला आणि त्यांच्या हातात असं हिरवं त्यांनी ब्रँचेस कापलेले झाडाचे, म्हणजे लाईव्ह, ओके, सुकलेले नसले पाहिजे, तसं झुपका बनवला मोठा लांब, म्हणजे 5 फूट वगैरे आयडियली पाहिजे तो.